Hello friends, so today we are going to learn the English workshop of class 10th English unit 3.4. Let's march. English workshop by Mr. Ajbe sir. English workshop, name the followings. खालील घटकांची नावे सांगा. The person to whom कैलास सत्यार्थी gives the highest credit of his honor. आपल्या सन्मानाचं अनमोल योगदान कैलास सत्यार्थी कुणाला देतात? कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर from India and Iqbal Masih from Pakistan. Next, the greatest personalities from the land of Buddha. बुद्धांच्या भूमीतील महान व्यक्ती Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi are from the land of Buddha. Number 3C. The daughters of कैलास सत्यार्थी mentioned in his speech. आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेल्या कैलास सत्यार्थी यांच्या मुली मलाला, साजिया, daughters from two Kainat and Africa and all over the world. Number 4D. The foreign activist of equal rights mentioned in the speech. या भाषणामध्ये उल्लेख केलेले परदेशातील सहकारी इक्बाल मसीह and fellow activists across the world. Mention the social issues highlighted by Kailash Satyarthi in his speech. One social issue is given for you. कैलास सत्यार्थी यांनी उल्लेख केलेल्या समस्येबाबत समस्या कोणकोणत्या त्याचा उल्लेख करा. एक तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. चाइल्ड लेबर म्हणजे बालकामगारी, इलिटरसी निरक्षरतेची समस्या, सेक्शुअल अब्यूज्ड लैंगिक शोषण, चाइल्ड मॅरेज बालविवाह, स्लेवरी अँड ट्रॅफिकिंग म्हणजे गुलामगिरी आणि मुलांची तस्करी. कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम चार्ट. खाली दिलेला डायग्राम चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. द एम इन लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू. कैलास सत्यार्थींच्या जीवनातलं ध्येय हेच आहे की प्रत्येक मूल हे मुक्त असलं पाहिजे. काय करण्यासाठी? टू बी अ चाइल्ड, एक मूल म्हणून. टू ग्रो अँड डेव्हलप, वाढ आणि विकास होण्यासाठी. टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, खाण्याचं स्वातंत्र्य, झोपण्याचं स्वातंत्र्य आणि प्रकाशात जाण्याचं स्वातंत्र्य. टू लाफ अँड क्राय, रडण्याचं हसण्याचं स्वातंत्र्य. टू प्ले अँड लर्न, खेळण्याचं आणि शिकण्याचं स्वातंत्र्य. टू गो टू स्कूल, शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य. अँड अबव ऑल द मोस्ट इम्पॉर्टंट टू ड्रीम, आणि स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य. एव्हरी चाइल्ड शुड बी फ्री टू डू ऑल दीज थिंग्स. कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. खाली दिलेला वेब चार्ट पूर्ण करा. व्हॉट इज इट अबाउट, कशाविषयी आहे हा? अँड अपील ऑफ कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांनी अपील केलेलं आहे सर्वांना. काय अपील केलेलं आहे? लेट अस वॉच टुगेदर इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. लेट अस स्पीक टुगेदर. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. नेक्स्ट activity number 5. Find out the describing words used for the following nouns and make your own sentences by using any 3 combinations. तुम्हाला काय करायचं आहे की या दिलेल्या नामांसाठी विशेषणं शोधायची आहेत आणि त्या काही वाक्य तयार करायची आहेत. नंबर 1 सॅक्रिफाईस, तर त्यासाठी विशेषण आलेलं आहे सुप्रीम सॅक्रिफाईस. नंबर 2 इज फेसेस, चेहरे, त्याचं उदाहरण आलं आहे ब्युटिफुल फेसेस, सुंदर चेहरे. मिलिशिया, चॅलेंजेस, आव्हान, ग्रेट चॅलेंजेस. ग्लोबलायझेशन, रॅपिड ग्लोबलायझेशन. एजन्सीज, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज. नाउ वी हॅव टू यूज ऑल दीज इन सेंटेन्सेस. आता याचा आपल्याला वाक्यात वापर करायचा आहे. देअर सुप्रीम सॅक्रिफाईस विल नेवर गो इन व्हेन, म्हणजे त्यांचं सर्वोच्च बलिदान हे कधीही निष्फळ जाणार नाही. दुसरा आहे ब्युटिफुल फेसेस. द ब्युटिफुल फेस मेक्स इम्प्रेशन इन द फर्स्ट मीटिंग. सुंदर चेहरे हे पहिल्याच भेटीमध्ये प्रभाव टाकतात. नेक्स्ट इज एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, म्हणजे आतंकवादी संघटन. द एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया इज स्पॉइलिंग द पीस इन द वर्ल्ड. हे आतंकवादी संघटना जगातील शांतता भंग करत आहेत. नेक्स्ट इज ग्रेट चॅलेंज, म्हणजे महान आपत्ती किंवा मोठी आपत्ती, आव्हान. द सक्सेसफुल पर्सन कॅन फेस ग्रेट चॅलेंजेस इझिली. यशस्वी लोक हे सहजपणे मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात, तोंड देऊ शकतात.
नेक्स्ट आहे रॅपिड ग्लोबलायझेशन, म्हणजे झपाट्याने वाढणारं वैश्विकीकरण. वी आर इन द वर्ल्ड ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन, आपण झपाट्याने वाढणाऱ्या वैश्विकीकरणाच्या युगामध्ये आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 6, चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इन फ्रंट ऑफ द गिवन वर्ड्स, म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य शब्द या अर्थाचा आपल्याला समोर लिहायचा आहे. डिवायनिटी यासाठी मॅचिंग करणारा शब्द आहे गॉडलीनेस, दैवत्व. एक्स्ट्रीमिस्ट यासाठी मिलिशिया, एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. कल्मिनेट, राईज टू अ पीक. ॲक्टिव्हिटी नंबर 7, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन, खालील परिस्थितीत तुम्हाला सामोरे जावे लागल्यास आपण काय कराल. इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट, एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला एखादं मूल जर काम करताना दिसलं तर काय कराल. इफ आय सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट, जर मला एखाद्या हॉटेलमध्ये मूल काम करताना दिसलं, आय विल टॉक विथ द मॅनेजर अबाउट चाइल्ड लेबर, मी त्या मॅनेजरसोबत बोलेल की चाइल्ड लेबरची गुन्हा आहे, चाइल्ड लेबर गुन्हा आहे. अँड आय विल ट्राय टू सेंड हिम हर इन स्कूल, आणि मी त्या मुलाला किंवा त्या मुलीला शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्न करेल. सेकंड सिच्युएशन इज देअर, इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साईट, एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी तुम्हाला लहान मूल काम करत असताना जर आढळलं तर तुम्ही काय कराल. उत्तर आहे इफ आय फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साईट, जर मला एखादं मूल बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दिसलं, आय विल टॉक विथ द बिल्डर अबाउट चाइल्ड लेबर, मी त्या बिल्डरसोबत चाइल्ड लेबरच्या बाबतीत गुन्ह्याच्या बाबतीत चाइल्ड लेबरच्या गुन्ह्याच्या बाबतीत बोलेल. अँड आय विल ट्राय टू सेंड हिम हर टू स्कूल, मी त्या मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्न करेल. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ ब्रिक वर्क साईट, जर तुम्हाला एखादं मूल वीटभट्टीच्या ठिकाणी काम करताना दिसलं तर काय कराल. आय विल टॉक विथ इट्स पॅरेंट्स, मी त्या मुलाच्या आईवडिलांशी बोलेन. अँड आय विल टेल देम इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, मी त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगेन. ट्राय टू सेंड इट इन द स्कूल, आणि त्या मुलाला शाळेत पाठवण्यासाठी मी प्रयत्न करेल. लास्ट सिच्युएशन इज देअर, इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड, जर तुम्हाला एखादं भिकारी मूल किंवा भिकाऱ्याचं मूल आढळलं तर तुम्ही काय कराल. आय विल टॉक विथ हिज हर पॅरेंट्स, मी अगोदर त्याच्या आईवडिलांशी बोलेल. अँड सेंड इट इन टू स्कूल अँड प्रोव्हाइड हिम बुक्स अँड क्लॉथ्स, मी त्याला शाळेत पाठवण्यासाठी मदत करेल. आय विल गिव्ह बुक्स, पुस्तके देईल, क्लॉथ्स कपडे वगैरे देईल. राईट एनी 2 एफर्ट्स दॅट यू कॅन मेक टू इनरोल डिप्राइव्ड चिल्ड्रन आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इन टू स्कूल, शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी तुम्ही काय कराल. वन इज गिवन फॉर यू, एक तुमच्यासाठी दिलेली आहे. आय विल परस्वेड पॅरेंट्स ऑफ सच चिल्ड्रन टू सेंड देम टू स्कूल, मी अशा पाल्यांच्या पालकांना भेटून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांचं मत परिवर्तन करेल. द सेकंड, आय विल ट्राय टू फाइंड देअर रिझन्स फॉर नॉट गोईंग टू स्कूल, मी त्यांनी शाळेत न जाण्याचे त्यांचे कारणं शोधण्याचा प्रयत्न करेल. नंबर सी, आय विल इन्फॉर्म देअर पॅरेंट्स अबाउट स्टुडंट हॉस्टेल्स अँड एज्युकेशनल पॉलिसीज, मी त्यांच्या आईवडिलांना हॉस्टेलच्या सुविधेबाबत आणि शैक्षणिक पॉलिसी शिक्षणाच्या योजनेबाबत माहिती देईल. डी, आय विल ट्राय टू चेंज देअर माइंड्स पॉझिटिव्हली टू सेंड देअर चिल्ड्रन टू स्कूल, मी त्यांचं मन सकारात्मक करण्याचा प्रयत्न करेल, त्यांनी शाळेत पाठवावं याकरिता. अँड आय विल टेल देम एक्झाम्पल्स ऑफ ग्रेट पीपल, मी त्यांना महान महान लोकांची उदाहरणं सांगेल. हू वेर फ्रॉम पुअर फॅमिलीज, जे की लोक महान झाले पण गरीब कुटुंबातून ते पुढे आलेले होते. इनिशियली बट अचीव्ड अ ग्रेट सक्सेस इन देअर लाईफ, सुरुवातीला ते गरीब कुटुंबातून आलेले होते पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे ध्येय पूर्ण केले, यश गाठले, यश संपादन केले. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू, आज प्रत्येक मुलाला या गोष्टीचा अधिकार असला पाहिजे. मीन्स राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे. राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार. फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. हेल्थ, आरोग्याचा अधिकार. सेफ्टी, सुरक्षिततेचा अधिकार. डिग्निटी, सन्मानाचा अधिकार, प्रतिष्ठेचा अधिकार. इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. राईट टू पीस, शांततेचा अधिकार. अँड लाफ अँड क्राय, हसण्याचा, रडण्याचा, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य अधिकार त्यांना असला पाहिजे. मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबेल लॉरिएट्स, भारतातील जेवढे इंडियन नोबेल लॉरिएट्स आहेत, नोबेल पारितोषिक विजेते आहेत, त्यांची यादी बनवा. रवींद्रनाथ टागोर, कैलास सत्यार्थी, मदर तेरेसा, सी.व्ही. रमन, अमर्त्य सेन, देन हरगोविंद खुराना, देन सुब्रमण्यम चंद्रशेखर, देन वेंकटरमणा रामकृष्णा. All these are Indian Nobel laureates. Make a list of
प्रेस्टिजियस अवॉर्ड इन इंडिया, भारतातल्या महत्त्वपूर्ण अवॉर्ड्स जे आहेत, पारितोषिकं जे आहेत त्यांची यादी बनवा. सिव्हिलियन अवॉर्ड्स, सिव्हिलियन अवॉर्ड्स म्हणजे नागरी पुरस्कार. भारतरत्न पुरस्कार, सेकंड इज पद्मश्री पुरस्कार, देन सी पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड, देन हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स म्हणजे सर्वोत्कृष्ट शौर्य पुरस्कार. आता शौर्य पुरस्कार कुठले आहेत? परमवीर चक्र, देन नेक्स्ट इज महावीर चक्र, नेक्स्ट वन शौर्य चक्र, देन वीर चक्र अँड कीर्ती चक्र. ऑल दीज आर सिव्हिलियन्स अँड गॅलंट्री अवॉर्ड्स. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. या ठिकाणी जे फ्रेज दिलेले आहेत त्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा. इन द परस्यूट ऑफ म्हणजे चा पाठलाग करणे. ही रॅन इन द फॉरेस्ट इन द परस्यूट ऑफ अ टायगर, तो वाघाचा पाठलाग करत करत जंगलामध्ये पळाला. टू बी अफ्रेड ऑफ, एखाद्या गोष्टीला घाबरणे. देर इज नथिंग टू बी अफ्रेड ऑफ कोविड-19 फॉर यंग चिल्ड्रन, तरुण मुलांनी कोविड-19ला घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. टू गिव्ह अप म्हणजे प्रयत्न सोडून देणे. वन शुड कीप ऑन गोईंग, एखाद्याने आपले काम चालू ठेवलं पाहिजे. अँड नेवर गिव्ह अप, आणि कधीही प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. राईट मिनिमम 5 हिडन वर्ड्स ऑफ मोर दॅन 4 लेटर्स फ्रॉम इंटरगव्हर्मेंटल. इंटरगव्हर्मेंटल या शब्दापासून 5 शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द लिहा ज्यामध्ये 4 अक्षरं असले पाहिजेत. याच स्पेलिंगमधून ती अक्षरं घ्यायची आहेत. इंटर, गव्हर्न, मेंटल, गव्हर्मेंट, मेटल, अर्न, मीटिंग, टीनेजर, ऑर्नामेंट, नॉर्मल, मटेरियल, लर्न. ऑल दीज वर्ड्स आर टेकन फ्रॉम इंटरगव्हर्मेंटल. यूज द सेम वर्ड ॲज अ नाउन ऑर अ वर्ब. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस म्हणजे हेच शब्द जे आहेत ते तुम्हाला नाउन आणि वर्ब म्हणून वापरायचे आहेत. मार्च याचा अर्थ असतो आपला मार्च महिना, आणि मार्च म्हणजे कूच करणं, निघणं. द SSC एक्झामिनेशन्स आर हेड इन मार्च म्हणजे SSCच्या परीक्षा मार्च महिन्यामध्ये घेतल्या जातात. लेट्स मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग, चला आपण कूच करूया अज्ञानाकडून जागृतीकडं. ऑनर म्हणजे सन्मान. कैलास सत्यार्थी इज ऑनर्ड विथ नोबेल प्राइज, कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिकाने ऑनर्ड सन्मानित केलेले आहे. या ठिकाणी वर्ब म्हणून हा ऑनर शब्द आलेला आहे. ही ॲक्सेप्टेड द ऑनर ऑन बिहाफ ऑफ हिज फेलो ॲक्टिव्हिस्ट, त्यांनी हा सन्मान त्यांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वीकारलेला आहे. या ठिकाणी ऑनर हा शब्द नाउन म्हणून आलेला आहे. क्रेडिट, एव्हरीवन वॉन्ट्स टू गेट द क्रेडिट ऑफ आवर वर्क, प्रत्येकाला आपल्या कामाचं क्रेडिट हवं आहे. या ठिकाणी द क्रेडिट हा शब्द नाउन म्हणून आलेला आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये ही क्रेडिटेड 10,000 रुपीज इन माय बँक अकाउंट, त्याने माझ्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये टाकलेले आहेत, क्रेडिट केलेले आहेत. या ठिकाणी क्रेडिट हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.